आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 20। तर सगळ्यात पहिले आपल्या सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जा आणि याच्यामध्ये जेवढे व्हिडिओ दिले असेल तर सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। सर्व व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे। त्यानंतर टेस्ट युअर नॉलेजवर जा आणि याच्यामध्ये बघा नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत। तर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। तर याच्यामध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शन डॅश डॅश टॅबवर उपलब्ध असतो म्हणत आहे, तर फाईल टॅबवर असते। ब्लँक शीट कसा ओपन करायचा म्हणत आहे, तर ब्लँक शीट ओपन करण्यासाठी फाईल टॅबवर जा, न्यूवर जा आणि ब्लँक शीटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। आपण डॉक्युमेंट सेव्ह कसे कराल म्हणत आहे, योग्य टॅबवर क्लिक करा म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे। आपण डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करू शकतो म्हणत आहे, तर बरोबर आहे। पुढीलपैकी कोणते पेज साइजेस मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये उपलब्ध नसतात म्हणत आहे, तर कोणतं नसते बघा, तर A2 नसते। त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर होम टॅबवर जा आणि याच्यातले सर्व व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यातनी टेस्ट युअर नॉलेजवर जायचं आहे आणि याच्यातून नॉलेज चेक लावायचं आहे 2 नंबरचं आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न फॉर्मॅट क्लिअर करून फॉन्ट स्टाईल अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणता ग्रुप निवडाल म्हणत आहे, तर यासाठी बघा आपल्याला कोणता ग्रुप निवडायचा आहे। एडिटिंग ग्रुप अँड फॉन्ट ग्रुप हे त्याचं उत्तर असणार आहे। रॅप टेक्स्ट हे असे एक फीचर असते की जे सर्व इन्फॉर्मेशन एका सेलमध्ये डॅश डॅश ती सेलच्या बाउंड्रीच्या पलीकडे जात असली तरीही ती आपल्याला दाखवते, हे त्याचं उत्तर आहे। नंबर फॉर्मॅट चेंज करण्यासाठी फॉर्मॅट सेलमधील डॅश डॅश टॅबवर क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला नंबरिंगवर जावं लागेल। टेक्स्टचा फॉन्ट साईज चेंज करण्यासाठी आपण डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावं पाहिजे म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला होम टॅब आणि फॉन्ट ग्रुपवर जावं लागेल। आपल्याला आपल्या टेक्स्टला फॉन्ट स्टाईल अप्लाय करायची आहे, आपण कोणती स्टेप्स घ्याल म्हणत आहे, तर त्यासाठी बघा आपल्याला होम टॅब फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट स्टाईल सिलेक्शन करणे हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत, तर सिम्युलेशनच्या प्रश्नावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। पहिला प्रश्न बघा टेबलचे हेडिंग महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे टेबलमध्ये असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते। आता निवडलेल्या हेडिंगला बाहेरची बॉर्डर थिक अशी अप्लाय करा म्हणत आहे, तर त्यासाठी ते बॉर्डरमध्ये जा आणि थिक आउटसाईड बॉर्डरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक त्याला सेव्ह होऊ द्यायचं आहे। पुढचा प्रश्न बघा PDF फॉर्मॅट डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग आहे तसेच ठेवतो म्हणून दिलेले एक्सेल शीट PDF डॉक्युमेंटमध्ये कन्वर्ट करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबमध्ये जा। त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट PDFवर क्लिक करा आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स सेव्ह ॲजचा वापर करून काम चालू असलेले डॉक्युमेंटची प्रत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तशीच राहते, त्यामुळे सेव्ह ॲज वापरून दिलेल्या दस्तऐवजाला ब्राउज करून प्रोजेक्ट फाईल या नावाने तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे। सेव्ह ॲज या ऑप्शन्सवर जा, ब्राउजवर क्लिक करायचं आहे, त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर इथून सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेल रंगाने भरून टाकण्यासाठी आणि ती उठून दिसण्याकरिता फिल कलरचा वापर करू शकता, म्हणून निवडलेल्या हेडिंगला स्टँडर्ड ग्रीन कलर देऊन ते हायलाईट करा म्हणत आहे, तर हायलाईट करण्यासाठी तर हायलाईट कलरवर जा आणि स्टँडर्ड ग्रीन कलर इथून निवडायचा आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक त्याला सेव्ह होऊ द्यायचं आहे। त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंगचे क्वेश्चन सोडवायचे आहेत, तर इथून स्टार्ट करा, प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा सेल्फपाथ लर्निंगचे 5 प्रश्न दिलेले आहे, तर इथून स्टार्ट करायचं आहे। पहिला प्रश्न बघा फाईल मेनूमधील इन्फो सेक्शन काय प्रोव्हाइड करते म्हणत आहे, तर काय प्रोव्हाइड करते बघा, तर वर्कशीटची प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करते। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट तुमचा मित्र MS एक्सेल वापरण्यासाठी नवीन आहे, फाईल सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की वापरली जाते ते ओळखण्यात त्याला मदत करा म्हणत आहे,
तर त्याचं उत्तर Ctrl+S आहे. त्यानंतर नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅबमधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर वर्डच्या होम टॅबमधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे बघा. तर याचं उत्तर फॉन्टचा प्रकार, आकार, रंग आणि स्टाईल यासह टेक्स्टचे स्वरूप नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाते. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट, MS वर्डमधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले सर्व पर्याय ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, क्लिपबोर्ड ग्रुपवरील बघा एवढे ऑप्शन्स इथे त्यांनी दिलेले आहेत. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, खालीलपैकी कोणते चिन्ह MS वर्डमध्ये लेफ्ट अलाइन पर्यायाचे प्रतिनिधित्व करते ते ओळखा म्हणत आहे. तर लेफ्ट अलाइन बघा कशाला म्हटले जाते. तर याचं उत्तर बघा या ठिकाणी लेफ्ट अलाइनमेंट दिलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर येस करा आणि गो टू होमवर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे यामध्ये आणि इथून स्टार्ट करा. आणि याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कोणत्याही 2 सेल सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेल्या सेल्स मर्ज अक्रॉस ऑप्शन वापरून मर्ज करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला कोणत्याही 2 सेल सिलेक्शन करून घ्यायच्या इथून अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यातनी मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला मर्ज अक्रॉसवर क्लिक करायचं आहे इथे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर बघा या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. फिल कलर देण्यासाठी फॉन्ट ग्रुपमध्ये फिल कलरमध्ये जा आणि यातून कोणता कलर घ्यायचा आहे, ऑरेंज कलर म्हणत आहे. तर इथून ऑरेंज कलर फिल कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. दिलेल्या वर्कशीट तुमच्या डेस्कटॉपवर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शीट नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲज या ग्रुपचा वापर करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला जे नाव सांगितलं असेल ते नाव मी इथून कॉपी करून घेतो आणि ते नाव आपल्याला या फाईल नेममध्ये ते द्यायचं आहे अशा प्रकारे, किंवा टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. बघा आपली फाईल सेव्ह झालेली आहे त्या नावानं आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेले वर्कशीट PDF मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS ऑप्शन याचा वापर करा म्हणत आहे. तर PDF करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डेस्कटॉपवर जा आणि त्यातनी पब्लिश बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली फाईलची PDF इथे क्रिएट झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 3 सिलेक्ट करा. होम टॅब सेल्स ग्रुप इन्सर्ट सेल वापरून A10 रोच्या वर 3 सेल घाला म्हणत आहे. तर बघा आपल्याला 3 वर जायचं आहे. ऑप्शन नंबर 3 वर जा, कंपनी हॉलिडेज या शीटवर जायचं आहे. त्यानंतर रो नंबर 10ला सिलेक्शन करा. त्यानंतर इन्सर्ट या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि इन्सर्ट सेलवर आपल्याला 3 वेळेस क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे 3 सेल घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या एक्सेल वर्कबुकमध्ये फॉन्ट ग्रुप वापरण्यासाठी होम टॅबवर जा. आता हेडिंग सेल B2 सिलेक्ट करा आणि नंतर फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि फॉन्ट ग्रुपमधील एरियल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर B2 वर क्लिक करायचं आहे, B2 वर क्लिक करा. त्यानंतर फॉन्ट ग्रुपमध्ये जायचं आहे. तर फॉन्ट ग्रुपमध्ये जा आणि ज्यातून आपल्याला कोणती फॉन्ट घ्यायचा आहे, एरियल. तर इथून एरियल हा फॉन्ट निवडायचा आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, एक्सेल वर्कबुक प्रिंट करण्यासाठी फाईल मेनूवर जा आणि प्रिंट ऑप्शन सिलेक्ट करा. कॉपीजची संख्या निर्दिष्ट करा आणि इतर पेज सेटिंग कॉन्फिगर करण्यासाठी पेज सेटअप विंडो वापरा. आता प्रिंटिंग सुरू करण्यासाठी प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईलवर टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला प्रिंट ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याच्यातनी आपल्याला
कॉपीची संख्या टाईप करायची आहे, कॉपीची संख्या टाईप करा. त्यानंतर पेज सेटअपवर क्लिक करायचं आहे, ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर या प्रिंट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. विद्यमान एक्सेल वर्कबुकचे डिटेल्स पाहण्यासाठी फाईल टॅबवर जा, इन्फो बटनावर क्लिक करा आणि आता डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीला तपासा म्हणत आहे. तर डॉक्युमेंटची प्रॉपर्टी तपासण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, इन्फो टॅबवर क्लिक करा आणि त्यातनी बघा शो ऑल प्रॉपर्टीजवर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. एक्सेल वर्कबुकमध्ये तयार करण्यासाठी दिलेल्या एक्सेल वर्कबुक ओपन करा. त्यानंतर फाईल टॅबवर जा आणि न्यू ऑप्शन सिलेक्ट करा. आता वर्कबुक टेम्पलेट सिलेक्ट करा, हॉलिडे बजेट प्लॅनर सिलेक्ट करा आणि क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, न्यूवर जा आणि याच्यातनी बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, हॉलिडे बजेट प्लॅनर. तर याच्यातनी अशा प्रकारे टाईप करायचं आहे आणि त्यानंतर इथे सर्च बॉक्सवर क्लिक करा. बघा हॉलिडे बजेट प्लॅनर इथं आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून क्रिएट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे, ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर शेवटचा क्वेश्चन्स बघा. एका एक्सेल वर्कबुकमधून दुसऱ्यामध्ये डेटा कॉपी करण्यासाठी प्रथम दिलेल्या वर्कबुकमधील टेबल सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅबमधील कॉपीवर क्लिक करा, प्लस चिन्हावर क्लिक करून नवीन वर्कबुक ओपन करा. पहिल्या सेलवर क्लिक करा आणि डेटा पेस्ट करण्यासाठी होम टॅबमधील पेस्ट ऑप्शनचा सिलेक्शन करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, पहिले तर इथून संपूर्ण शीटला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, संपूर्ण सिलेक्शन करून घ्या, इथून कॉपी करून घ्या. कॉपी केलं त्यानंतर या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे, नवीन वर्कशीट आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा आणि ते पेस्ट बटनावर इथे क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके बटनावर क्लिक करायचं आहे. येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे आपल्याला. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. स्लॉट्स हे विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉईंट देतात म्हणत आहे, तर बरोबर आहे. डिस्क विशेष कार्ड किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉईंट प्रदान करतात म्हणत आहे, तर चूक आहे. मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड याला स्लॉट्स असेही म्हणतात म्हणत आहे, तर याचं उत्तर चूक आहे. मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड याला डॅश असेही म्हणतात म्हणत आहे, तर त्याला आपण सिस्टीम बोर्डसुद्धा म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपलं इरा सेशन 20 सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.